नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आजच्या शेवटच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रणितीताई भालके आणि त्यांच्याबरोबर जे 35 उमेदवार नगरसेवक पदासाठी आहेत, या सभेसाठी उपस्थित असलेले भगीरथदादा, वसंतनाना, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आणि ज्यांनी आता आपली मनोगत व्यक्त करत असताना पंढरपूर तालुक्याचा आणि पंढरपूर शहराच्या विकासासंदर्भात ज्या काय गोष्टी आणि ज्या काय घडामोडी गेल्या 8-10 दिवसात घडतायत त्याबद्दल सांगितलं. वास्तविक पाहता पंढरपूर तालुका हा 2009 साली 4 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आणि त्यानंतर पंढरपूर तालुक्याच्या राजकीय स्थितांतराला सुरुवात झाली. आणि ह्या राजकीय स्थितांतरामध्ये विठ्ठल परिवाराची भूमिका ही भारतनानांनी पुढे घेतली आणि त्या परिवाराला साथ देण्यासाठी त्यावेळच्या सगळ्या सहकाऱ्यांनी साथ दिली. आणि तशाच पद्धतीची परिस्थिती आज 2025 रोजी नगरपालिकेच्या इलेक्शनला झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून आम्ही आलोय. ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी प्रचाराला आलेले आहेत. अशा पद्धतीच्या ज्या वल्गना या ठिकाणी केल्या जातात किंवा बोललं जातं, परंतु आमची नाळ देखील शहराशी जोडलेली आहे. आणि आमची नाळ जशी शहराबरोबर जुळलेली आहे तशी शहरातल्या लोकांबरोबर देखील आमची नाळ जुळलेली आहे. आमचे देखील काय प्रमाणात ऐकणारी लोक आहेत. त्यांना चांगल्या वाईटचं समज या ठिकाणी गेल्या 40 वर्षात काय काय घडलं, नगरपालिकेत पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे, ज्या पद्धतीनं भारतनानांनी या ठिकाणी कामाला जाणारी माणसं असतील, सर्वसामान्य माणसं ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना ताकद देण्याचं काम केलं, तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी भगीरथदादा आणि प्रणितीताई भालके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. कोण चुकीची काय वल्गना करत असेल, आपल्यात गुणदोष दाखवत असेल किंवा समाजात तेढ निर्माण करत असेल तर समाजात भांडण लावून या ठिकाणी कोण उमेदवार उभा राहिलेला आहे या समाजाचा आहे, कोण उमेदवार उभा राहिलेला आहे त्या समाजाचा आहे, आपला बुद्धिभेद करून त्यांचा मताचा फायदा करण्याच्या दृष्टिकोनातून या 2 दिवसात मेसेज फिरणार आहेत. तुम्हाला विठ्ठलाचं समोर सांगतो, कुठल्याही बुद्धिभेदाला बळी न पडता एक प्रामाणिक हेतू ठेवून ही भगिनी ही ताई आमची या ठिकाणी गेले 15 दिवस झालं पळते आणि गेल्या 1-2 वर्षापासून या शहरामध्ये काम करण्याची प्रामाणिक भूमिका पार पाडते. तिच्या मागं ठामपणानं उभा राहिलं पाहिजे. आज पंढरपूर नगर परिषदेत ठामपणानं भगीरथदादा जरी नसले तर ताई नगराध्यक्षपदाची भूमिका ठामपणानं पार पाडू शकते. तसंच समोरची जी कोण उमेदवार आहे ती ठामपणानं पार पाडू शकते का, हा प्रश्न या ठिकाणी जो शिकलेला मतदार आहे त्यानं विचारला पाहिजे. नगरपालिका ही नगरपालिकेतून चालली पाहिजे, त्या दालनातून नगरपालिकेचं काम झालं पाहिजे. ही भूमिका आताच्या शिक्षित समाजाची आणि तरुण वर्गाची आहे. आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व समाजाने जागरूक होऊन रिक्षा हे चिन्ह आहे आपलं, रिक्षा, सफरचंद आणि अजून एक पुरस्कृत उमेदवार आहेत बनसोडे म्हणून, त्यांना बहुमतानं या 2 दिवसात कुठल्याही प्रकारच्या अफवा सुटतील, कोण माझ्याबरोबर आहे कोण तुमच्याबरोबर आहे अशा प्रकारच्या वल्गना होतील, परंतु ठामपणानं या ठिकाणी सांगायला मी आलोय. आम्ही कुठल्याही सभेला गेल्या 8-10 दिवसात उपस्थित नव्हतो, पण खालनं आमचं काम चालू होतं. भगीरथदादा बरोबर विठ्ठल परिवार ठामपणानं, सगळा विठ्ठल परिवार ठामपणानं त्यांच्या महागाय काय अडचणी जरी असल्या तरी आम्ही मताच्या रूपातनं त्या तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. रिक्षा या चिन्हापुढं मतदान करून भारतनानांनी गेल्या 10-11 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती एकदा संधी देऊन बघा. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि नक्की पंढरपूरकर जनता त्यांना संधी देईल अशा प्रकारची एक विठ्ठलचरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर